Dear student, in the last lecture we have seen laws of chemical reaction. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणार तो काही लॉज ऑफ केमिकल रिॲक्शन जो आहे तर तो केमिकल रिॲक्शन त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यानंतर आपण दोन असणारे काही ऍक्टिव्हिटी जे आहे तर त्या ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी करून पाहिल्या. दुसरे असणारे जे काही ऍक्टिव्हिटी जे आहे तर त्या दुसऱ्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण असणारे जे काही शंकुपात्र जे आहे तर त्या शंकुपात्रामध्ये कॅल्शियम क्लोराईड त्या ठिकाणी घेतलं. त्याच्यामध्ये काय केलेलं तर आपण त्या ठिकाणी असणारे जे काही सोडियम सल्फेट जे आहे तर ते सोडियम सल्फेट त्याच्यामध्ये टाकलं तर आपल्याला त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाचं असणारे जे काही प्रेसिपिपेट जे आहे तर ते प्रेसिपिपेट व्हाईट प्रेसिपिपेट ऑफ कॅल्शियम सल्फेट इन द NaCl सोल्युशन आपल्याला त्या ठिकाणी तयार होतात. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी सांगता येईल काय त्या ठिकाणी पाहिजे होतं की असणारे काही शंकुपात्र जे आहे तर त्या शंकुपात्रामध्ये आपण कॅल्शियम क्लोराईड त्या ठिकाणी घेतलं होतं आणि असणारे काही टेस्ट ट्यूब जे आहे तर त्या टेस्ट ट्यूब मध्ये सोडियम सल्फेट जे आहे तर ते सोडियम सल्फेट त्या ठिकाणी या दोघांची रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी होताना दिसते आणि रासायनिक अभिक्रिया होऊन आपल्याला त्या ठिकाणी व्हाईट PPT ऑफ कॅल्शियम सल्फेट त्या ठिकाणी तयार होताना दिसते आणि असणारे जे काही NaCl असणारे जे काही सोल्युशन जे आहे तर ते सोल्युशन त्या ठिकाणी तयार होताना दिसते. ज्या ठिकाणी कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट यांचं तर एकत्रित वजन जर आपण त्या ठिकाणी जर केलं तर त्या ठिकाणी ते किती आलं तर आपल्याला 300.23 ग्रॅम त्या ठिकाणी. आणि याच्यापासून तयार होणारं जे काही कॅल्शियम सल्फेट आणि NaCl याचं सुद्धा असणारं जे काही वजन जे आहे तर ते वजन किती येताना दिसते 300.23 ग्रॅम त्या ठिकाणी येतात. अशा प्रकारची असणारी काही कृती जी आहे तर ती कृती आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिली. आता आपल्याला काय पाहिजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर म्हणजे द्रव्य अक्षयतेचा असणारा जो काही नियम जो आहे तर तो नियम आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता काय सांगितलंय ही जी काही ऍक्टिव्हिटी आपण त्या ठिकाणी केलेली होती इन द अबोव ऍक्टिव्हिटी द मास ऑफ द ओरिजिनल मॅटर अँड द मास ऑफ द मॅटर न्यूली फॉर्म्ड ऍज ए रिझल्ट ऑफ केमिकल चेंज आर इक्वल. जी आपण केलेली जी काही कृती जी आहे तर त्या कृतीमध्ये आपल्याला लक्षात येतं नसतंय की द्रव्याचं असणारं जे काही वस्तुमान आणि रासायनिक बदलानं तयार झालेलं जे काही द्रव्य जे आहे तर त्या द्रव्याचं असणारं जे काही वस्तुमान काय भरतंय सारखंच त्या ठिकाणी भरते. याचे किती भरते 300.23 ग्रॅम. त्याच्यापासून तयार झालेले जे काही पदार्थ आहेत द्रव्य जे आहे तर त्याचं सुद्धा वस्तुमान किती भरताना दिसते 300.23 ग्रॅम म्हणजे सारखंच त्या ठिकाणी भरताना दिसतं. In 1785, the French scientist Antoine Lavoisier, नाव नीट लक्षात ठेवा काही शास्त्रज्ञ आहे अँटोनी लवॉयझियर informed from his research that there is no rise or drop in the mass of the matter during the chemical change. आणि म्हणून 1785 मध्ये अँटॉन अशा प्रकारचा त्या ठिकाणी उच्चार करता येईल आपल्याला अँटॉन लेव्हायझियर हा जो काही फ्रेंच शास्त्रज्ञ जे आहे तर त्या फ्रेंच शास्त्रज्ञानं संशोधन करून असा निष्कर्ष काढला की रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वस्तुमानामध्ये वाढ काय म्हटलेले राईज किंवा दुसरा आपल्याला सांगितलं ड्रॉप DROP म्हणजे घट जी आहे तर ती घट त्या ठिकाणी होत नाही. बरोबर. आणि म्हणून पहा काय सांगता येईल इन ए केमिकल रिॲक्शन the total mass of the reactant is same as the total mass of the product formed due to the chemical reaction and this is called the law of conservation of matter. काय सांगता येईल की रासायनिक अभिक्रियेतील असणारे जे काही रिॲक्टंट ज्याला अभिकारक म्हणतो जे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात तर त्याला आपण रिॲक्टंट म्हणतो. याच्याविषयीची माहिती आपण 10वी त्या ठिकाणी पाहतो. म्हणजे अभिकार त्याला रिॲक्टंट म्हटले. त्यांचं असणारे जे काही एकूण वस्तुमान आणि रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर तयार होणारे जे काही पदार्थ उदाहरणार्थ या ठिकाणी हे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात कोणते कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट म्हणून याला आपण त्या ठिकाणी रिॲक्टंट म्हणतात. आणि याच्यापासून काय उत्पादित मिळाले आपल्याला कॅल्शियम सल्फेट आणि सोडियम क्लोराईड याला आपण त्या ठिकाणी प्रॉडक्ट म्हणणार किंवा उत्पादित होणार. यांचं असणारं जे काही एकूण वस्तुमान जे आहे तर ते सारखंच त्या ठिकाणी असतं आणि यालाच आपण काय म्हणताना दिसतो द्रव्य अक्षयतेचा असणारा जो काही नियम जो आहे तर तो नियम त्या ठिकाणी म्हणताना दिसतो.
काय नियम सांगता येईल इन ए केमिकल रिॲक्शन काय सांगता येईल की इन ए केमिकल रिॲक्शन the total weight of the matter total weight of reactants is same as the total weight of the product formed due to the chemical reaction and this is called the law of conservation of matter. आणि यालाच आपण काय म्हणतो निश्चित द्रव्य अक्षयता ज्या आहे तर त्या द्रव्य अक्षयतेचा नियम त्या ठिकाणी म्हणतात. पुन्हा एकदा ऐका पहा काय सांगितले की रासायनिक अभिक्रियेमधील असणारे जे काही रिॲक्टंट काय म्हटलेले रासायनिक अभिक्रियेमधले असणारे जे काही रिॲक्टंट म्हणजे अधिकारक जे आहे तर त्या अधिकारकांचं एकूण वस्तुमान आणि रासायनिक अभिक्रियेमधून निर्माण होणारे जे काही प्रॉडक्ट जे आहेत तर त्या प्रॉडक्टचं असणारे जे काही प्रॉडक्ट म्हणजे उत्पादित जे आहेत तर त्या उत्पादितांचं असणारं एकूण वस्तुमान कसं असतं सारखंच असतं. यालाच आपण त्या ठिकाणी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर म्हणजे द्रव्य अक्षयतेचा नियम त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. ओके त्याच्यानंतरचा पुढचा आपल्याला पाहायचं आहे लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. पुढचं काय पाहिजे आपल्याला लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. म्हणजेच काय मिळालं ते स्थिर प्रमाणाचा नियम आपल्याला त्या ठिकाणी. कॉन्स्टंट म्हणजे स्थिर प्रमाणाचा नियम आपल्याला त्या ठिकाणी काय सांगता येईल. इन 1794 द फ्रेंच सायंटिस्ट J.L. Proust stated the law of constant proportion as the proportion by the mass of the constant element in the different sample of the compound is fixed. काय सांगितलेले की फ्रेंच शास्त्रज्ञ प्रुस्ट काय स्पेलिंग आहे PROUST प्रुस्ट यांनी काय केलेलं आहे सन 1974 मध्ये स्थिर प्रमाणाचा असताना जो काही नियम जो आहे तर तो नियम त्या ठिकाणी काय नियम त्याने सांगितलाय की संयुग जे आहेत तर त्या संयुगाच्या विविध नमुन्यातील घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण नेहमी कसं असतं कॉन्स्टंट असतं स्थिर त्या ठिकाणी असतं. काय सांगता येईल द प्रपोर्शन ऑफ द मास. काय सांगता येईल द प्रपोर्शन ऑफ द मास. काय सांगता येईल द प्रपोर्शन ऑफ द मास कसं असतंय मास ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट. काय सांगितलंय द प्रपोर्शन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट in the different sample म्हणजे विविध अशा प्रकारचे असणारे जे काही नमुने जे आहेत तर त्या नमुन्यांमधलं असणारे काही कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट द सॅम्पल ऑफ ए कंपाऊंड इज फिक्स्ड. कसं असते स्थिर त्या ठिकाणी असतं. म्हणजे संयुगाचा कोणताही नमुना घ्या पुढे आपण पाहणार आहोत
उदाहरणार्थ पाणी पुढे दिलेलंच आपल्याला. तर पाण्याचा कोणताही नमुना आपण त्या ठिकाणी जर घेतला तर पाणी ज्या घटकांपासून बनलेलं आहे तर त्याचं असणारे जे काही वजनांचं असणारे जे काही वजनी प्रमाण जे आहे तर ते वजनी प्रमाण कसं असणार आहे, स्थिर त्या ठिकाणी असणार आहे. उदाहरणार्थ पहा त्यांनी सांगितलेलं आहे द प्रपोर्शन ऑफ मास ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन इन वॉटर इज ऑब्टेन एनी सोर्स इज 1:8. पाणी आपल्याला माहिती पाणी कशाचं बनलेलं आहे तर त्या ठिकाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून त्या ठिकाणी बनलेलं, बरोबर. म्हणजे पाण्यातील असणारे काय हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं असणारे काही वजनी प्रमाण जर आपण त्या ठिकाणी घेतलं, कशाचं, हायड्रोजनचं आणि ऑक्सिजनचं जर वजनी प्रमाण जर घेतलं तर ते वजनी प्रमाण किती मिळते आपल्याला, 1:6. म्हणजे 1 भाग त्या ठिकाणी ऑक्सिजन असेल तर 8 भाग काय असणारे त्या ठिकाणी ऑक्सिजन त्या ठिकाणी. म्हणजे ते पाणी विहिरीचं असू द्या, बोरवेलचं असू द्या, तलावातलं असू द्या किंवा धरणातलं असू द्या, त्याचं वजनी प्रमाण कसं असणार आहे तर त्या ठिकाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं त्या ठिकाणी स्थिर त्या ठिकाणी असणार आहे. दुसरं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल पहा. याचाच अर्थ काय की धिस मीन्स दॅट 9 ग्रॅम ऑफ वॉटर इज फॉर्म्ड बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 1 ग्रॅम हायड्रोजन अँड 8 ग्रॅम ऑक्सिजन. याचाच अर्थ काय तर 1 ग्रॅम असणारे काय हायड्रोजन आणि 8 ग्रॅम असणारे काय ऑक्सिजन यांच्या संयोगामधून आपल्याला 9 ग्रॅम असणारे जे काही पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी तयार होतं. पुढे सिमिलरली द प्रपोर्शन ऑफ द मास ऑफ द कार्बन अँड ऑक्सिजन इन कार्बन डायऑक्साइड ऑब्टेन फ्रॉम एनी सोर्स इज 3:8. पुढे काय सांगितलं आपल्याला की सर्वसाधारणपणे कोणताही असणारा जो काही स्रोत जे आहेत की ज्याच्यापासून आपल्याला कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी मिळतो तर या कार्बन डायऑक्साईड मधील असणारे जे काही कार्बन आणि ऑक्सिजन यांचं असणारं जे काही वजनी प्रमाण जे आहे तर ते 3:8 त्या ठिकाणी. आता कार्बन डायऑक्साईड याचा फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी माहित पाहिजे, कार्बन डायऑक्साईड. आता हे कार्बन डायऑक्साईड कशा कशापासून बनलेलं आहे, कार्बन आणि ऑक्सिजन याच्यापासून त्या ठिकाणी, बरोबर. मग आता यांचं असणारं जे काही वजनी प्रमाण जे आहे तर त्या वजनी प्रमाणाचा जर विचार जर केला तर कार्बन 3 आणि ऑक्सिजन किती असणारे 8 भाग त्याच्यामध्ये असणार. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नसते कोणता असणारा जो काही स्रोत जे आहे तर त्या स्रोतापासून मिळालेला जो काही कार्बन डायऑक्साईड जो आहे तर ते कार्बन डायऑक्साईड मधील असणारे जे काही कार्बन आणि ऑक्सिजन यांचं असणारे जे काही वजनी प्रमाण जे आहे तर ते वजनी प्रमाण किती असणार आहे 3:8 किंवा 3:8 3:8 त्या ठिकाणी असतं. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की पुढे काय सांगता येईल आपल्याला, धिस मीन्स दॅट 44 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड देर इज 12 ग्रॅम ऑफ कार्बन अँड 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन सो दॅट द प्रपोर्शन बाय द मास ऑफ द कार्बन अँड ऑक्सिजन इज 3:8. याचाच अर्थ काय सांगता येईल आपल्याला की म्हणजेच 44 ग्रॅम असणारं जे काही कार्बन डायऑक्साईड. आता 44 का तर या ठिकाणी कार्बन जे आहे तर त्या कार्बनचं असणारे जे काही मॉलिक्युलर मास जे आहे तर ते मॉलिक्युलर मास त्या ठिकाणी असणारी 12, बरोबर. आणि ऑक्सिजन जे आहे तर त्या ऑक्सिजनचं असणारे जे काही मॉलिक्युलर मास जे आहे तर ते मॉलिक्युलर मास असणारे 32, बरोबर. मग आता याला त्या ठिकाणी आपण डिव्हाइड करतो. कितने डिव्हाइड करता येईल आपल्याला, समजा 4 ने केलं, 4 ने जर डिव्हाइड जर केलं तर किती आता दिसते 4 त्रिक 12 आणि 4 8 32 आणि म्हणून ते किती आता दिसते 3:8 अशा प्रकारचं वजनी प्रमाण जे आहे तर ते वजनी प्रमाण त्या ठिकाणी आपल्याला जे 12 ग्रॅम असणारा जो काही कार्बन जो आहे तर त्या कार्बन मध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय आता दिसतंय की सर्वसाधारणपणे आपल्याला कार्बन डायऑक्साईड जो आहे तर त्या कार्बन डायऑक्साईड मध्ये असणारा जो काही 12 ग्रॅम कार्बन आणि 32 ग्रॅम असणारा जो काही ऑक्सिजन याचं वजनी प्रमाण जर आपण जर काढलं तर ते 3:8 त्या ठिकाणी येते. त्याच्यानंतर पान नंबर 47 वर आपल्याला त्या ठिकाणी अन इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट दिलेलं आहे. कोणतं दिलेलं आहे, अँटॉन लाव्हायझियर किंवा लाव्हायझियर, फ्रेंच सायंटिस्ट, फादर ऑफ द मॉडर्न केमिस्ट्री, सबस्टॅन्शियल कॉन्ट्रीब्युशन इन द फील्ड ऑफ द केमिस्ट्री, बायोलॉजी अँड इकॉनॉमिक्स. हे अँटॉन लाव्हायझियर हे फ्रेंच शास्त्रज्ञ होते. त्यांना आधुनिक रसायनशास्त्राचा जनक त्या ठिकाणी म्हणतात.
काय म्हटलेलं आहे? फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेले? रसायनशास्त्राप्रमाणेच जीवशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल. पाहता, जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी, इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र. या शास्त्रांमध्ये सुद्धा त्यांनी काय केलेली, या क्षेत्रांमध्ये सुद्धा काय केलेली भरीव अशा प्रकारची कामगिरी जी आहे तर ती कामगिरी त्यांनी केली. नोमेनक्लॅचर ऑफ ऑक्सिजन अँड हायड्रोजन. आता नोमेनक्लॅचर आपण 10वीला त्या ठिकाणी पाहणार आहोत. काय सांगितलेले की ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचं असणारे काही नामकरण, जसं आपण लहान मुलाला त्या ठिकाणी नाव ठेवताना दिसतो, नाव म्हणजे त्याचं ओरिजिनल नाव त्या ठिकाणी ठेवताना दिसतो, नामकरण त्या ठिकाणी करताना दिसतो, तर तसं या ठिकाणी ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं नामकरण त्या ठिकाणी अँटॉन लावायजेनं त्या ठिकाणी केलं. दुसरं आपल्याला सांगितलेलं की शो दॅट मॅटर कंबाईन्स विथ ऑक्सिजन ड्युरिंग कंबक्शन. त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे की ज्वलनात पदार्थ जो आहे, ज्वलनात म्हणजे ज्वलनशील असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थाचा ऑक्सिजनशी संयोग होतो, हे त्यांनी 1772 मध्ये त्या ठिकाणी सिद्ध केले. त्याच्यानंतर पुढे वॉज द फर्स्ट टू यूज ॲक्युरेट वेइंग टेक्निक टू वे मास ऑफ द रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट इन ए केमिकल रिॲक्शन. तिसरं सर्वात महत्वाचं सांगितलं की रासायनिक प्रयोग जे आहे तर त्या रासायनिक प्रयोगामध्ये असणारे जे काही अधिकार याला आपण रिॲक्टंट म्हणताना दिसतो, आणि दुसरे असणारे जे काही उत्पादित ज्याला आपण त्या ठिकाणी प्रॉडक्ट म्हणताना दिसतो, तर यांचं अचूकपणे वस्तुमान मोजण्याची जी काही पद्धतीचा प्रथम अशा प्रकारचा वापर जो आहे तर तो वापर अँटॉन लावायजे या शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी. त्याच्यानंतर डिस्कवर्ड दॅट वॉटर इज मेड अप ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन. त्याच्यानंतर पाणी जे आहे ते आपण पाहिजे, पाणी कशा कशापासून बनलेलं आहे तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्यापासून बनलेलं आहे, याचा शोध त्याने त्या ठिकाणी लावला. त्याच्यानंतर पुढे फर्स्ट रायटर द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास इन ए केमिकल रिॲक्शन. पुढे काय सांगितलंय की रासायनिक अभिक्रियेमध्ये काय सांगितलेलं आहे की रासायनिक अभिक्रियेमध्ये वस्तुमान कायम राखलं जातं, या नियमाचं पहिलं असणारं जे काही लेखन जे आहे तर ते लेखन अँटॉन लावायजे नावाचा जो काही शास्त्रज्ञ जो आहे तर त्या शास्त्रज्ञाने त्या ठिकाणी केलं. त्याच्यानंतर असाइन्ड सिस्टमॅटिक नेम्स टू द कंपाऊंड्स. पुढे काय सांगितलं आपल्याला की संयुग जे आहे तर त्या संयुगांना पद्धतशीरपणे त्या ठिकाणी नाव देण्याचं काम त्या ठिकाणी अँटॉन लावायजे त्या ठिकाणी अँटॉन लावायजेनं त्या ठिकाणी केलं. उदाहरणार्थ सल्फ्युरिक ऍसिड, कॉपर सल्फेट किंवा सल्फाईड यांना पद्धतशीर अशा प्रकारचं नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी अँटॉन लावायजे नावाचा जो काही शास्त्रज्ञ जो आहे तर त्या शास्त्रज्ञाने त्या ठिकाणी केले. त्याच्यानंतर पुढे ऑथर्ड द फर्स्ट बुक ऑफ द मॉडर्न केमिस्ट्री, एलिमेंटरी ट्रिटीज ऑन द केमिस्ट्री इन 1789. पुढे काय सांगितलेलं आहे की 1789 मध्ये एलिमेंटरी ट्रिटीज ऑन केमिस्ट्री हा आधुनिक रसायनशास्त्रामधील असणारा जो काही पहिला ग्रंथ जो आहे तर तो पहिला ग्रंथ त्या ठिकाणी अँटॉन लावायजे यांनी त्या ठिकाणी लिहिला. आता पुढे आपल्याला पाहिजे व्हेरिफिकेशन ऑफ लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. काय पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन ऑफ लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. ज्या ठिकाणी आपल्याला स्थिर प्रमाण जे आहे तर त्या स्थिर प्रमाणाच्या नियमाची पडताळणी त्या ठिकाणी पाहिजे. आता काय सांगता येईल, मेनी कंपाऊंड्स कॅन बी मेड बाय द डिफरंट मेथड. अनेक संयुग जे आहेत तर ते अनेक संयुग विविध अशा प्रकारचे असणारे जे काही पद्धती ज्या आहेत तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी बनवता येतात. फॉर एक्झाम्पल, 2 सॅम्पल्स ऑफ द कंपाऊंड कॉपर ऑक्साईड दॅट इज CuO. या ठिकाणी कॉपर ऑक्साईड जे आहे तर त्या कॉपर ऑक्साईडचे 2 त्या ठिकाणी आपल्याकडे नमुने आहेत. आता हे नमुने कसे बनवता येतात, were obtained one by the decomposition of the copper carbonate that is CO3 and another by the decomposition of the copper nitrate. या ठिकाणी सर्वसाधारणपणे कॉपर कार्बोनेट जे आहे
CuCO3 बरोबर. आणि दुसरं आपल्याला सांगितलं तर त्या ठिकाणी कॉपर नायट्रेट म्हणजे CuNO3 बरोबर. मग आता हे जे असणारे काही पदार्थ जे आहेत तर यांचं काय करायचंय, डिकम्पोजिशन करायचं, विघटन करायचं. आणि विघटन करून याच्यापासून काय करू शकतो आपण, कॉपर ऑक्साईड जे आहे तर ते कॉपर ऑक्साईड त्या ठिकाणी म्हणजे कॉपर कार्बोनेट जे आहे बरोबर. काय सांगतोय, कॉपर कार्बोनेट किंवा कॉपर नायट्रेट या दोघांचं विघटन करून काय करू शकतो आपण, कॉपर ऑक्साईड त्या ठिकाणी मिळवू शकतो. फ्रॉम इच सॅम्पल ऑफ ए मास ऑफ 8 ग्रॅम ऑफ कॉपर ऑक्साईड वॉज टेकन अँड इच वॉज ट्रीटेड इंडिपेंडेंटली विथ हायड्रोजन गॅस. बोथ गिव्ह 6.4 ग्रॅम अँड 1.8 ग्रॅम वॉटर. काय सांगितलेलं आहे की हे जे काही दोन्हीच्या दोन्ही असणारे जे काही नमुने जे आहेत, कॉपर कार्बोनेट आणि कॉपर नायट्रेट, या दोघांच्या असणारे जे काही नमुने जे आहेत तर त्या प्रत्येक नमुन्यापासून काय केलेले 8 ग्रॅम त्या ठिकाणी कॉपर जे आहे तर ते कॉपर ऑक्साईड त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि त्यांची स्वतंत्रपणे हायड्रोजन असणारा जो काही वायू जो आहे तर त्या वायूबरोबर जर अभिक्रिया जर केली तर दोन्हीपासून प्रत्येकी आपल्याला 6.4 ग्रॅम असणारे जे काही कॉपर जे आहे तर ते कॉपर त्या ठिकाणी मिळताना दिसतं. आणि 1.8 ग्रॅम काय होताना दिसतंय तर त्या ठिकाणी आपल्याला असणार जे काही पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी मिळतं. लेट अस सी हाऊ डज धिस इज ए व्हेरिफिकेशन ऑफ द लॉ ऑफ द कॉन्स्टंट प्रपोर्शन. आणि म्हणून यावरून स्थिर प्रमाणाचा नियम जो आहे तर तो नियम त्या ठिकाणी कशा पद्धतीने सिद्ध होतो हे फक्त आपल्याला पाहायचंय, जास्त काही आपले लोड घ्यायचा नाही. पहा आता काय सांगितलंय, द रिॲक्शन ऑफ कॉपर ऑक्साईड विथ हायड्रोजन yielded two known substance, namely the compound water and the copper element. काय सांग की कॉपर ऑक्साईड आहे, हे असणार जे काही कॉपर ऑक्साईड जे आहे तर त्या कॉपर ऑक्साईडची काय करायची आपल्याला, हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजन बरोबर काय आता नसते संयोग त्या ठिकाणी. आणि संयोग होऊन काय आता नसते आपल्याला तर त्या ठिकाणी पाणी आणि असणार जे काही कॉपर जे आहे तर ते कॉपर त्या ठिकाणी मिळतं. आता या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया काय आपण त्या ठिकाणी बॅलन्स केलेली नाही. बॅलन्सिंग कशी करायची हे आपण 10वीला त्या ठिकाणी पाहणार. कॉपर ऑक्साईड, या कॉपर ऑक्साईडचे काही केले हायड्रोजन बरोबर त्या ठिकाणी अभिक्रिया जर झाली तर आपल्याला काय होता नसते, पाणी हे संयोग त्या ठिकाणी मिळता नसते आणि कॉपर जे आहे तर ते कॉपर. अशा प्रकारचे दोन नियत माहीत अशा प्रकारचे पदार्थ त्या ठिकाणी मिळाले बरोबर. पुढे इट इज नोन दॅट इन ए कंपाऊंड वॉटर. आता या ठिकाणी मिळालेले जे काही असणार जे काही वॉटर हे जे काही संयुग जे आहे H2O, द इलेमेंट हायड्रोजन अँड ऑक्सिजन इन द प्रपोर्शन 1:8. आता या ठिकाणी ज्ञात असणारे जे काही संयुग आहे वॉटर तर याच्यामध्ये असणारे जे काही हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं असणारे जे काही वजनी प्रमाण ते आपण मागच्या तासात पाहिलं तर त्याचं वजनी प्रमाण किती असतं, 1:8 त्या ठिकाणी असतं बरोबर. धिस मीन्स दॅट 9 ग्रॅम वॉटर देअर आर 8 ग्रॅम द इलेमेंट ऑक्सिजन. याचाच अर्थ काय तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की 9 ग्रॅम असणारे जे काही पाण्यात जे आहे तर त्या 9 ग्रॅम पाण्यामध्ये 8 ग्रॅम काय ऑक्सिजन हे त्या ठिकाणी मूलद्रव्य जे आहे तर ते मूलद्रव्य त्या ठिकाणी असणार बरोबर. देअरफॉर 1.8 ग्रॅम ऑफ वॉटर कंटेंट. आणि म्हणून त्या ठिकाणी पहा त्या ठिकाणी 1.8 असणारे जे काही ग्रॅम असणारे जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये नेमके त्या ठिकाणी किती ऑक्सिजन असेल हे आपल्याला त्या ठिकाणी काढायचे. तर ते कसं काढता येईल तर आपल्याला काय सांगता येईल की 8 into 1.8 बरोबर आणि डिव्हायडेड बाय किती 9. कारण टोटल असणारे जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याचं असणारे जे काही वस्तुमान किती आहे 9 त्या ठिकाणी. हा जर भागाकार जर आपण जर केला तर तो किती आता निसते 1.6 ग्रॅम त्या ठिकाणी काय आता निसते ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन आपल्याला त्या ठिकाणी मिळतात बरोबर. आणि पुढे आपल्याला सांगितलेले पहा की पुढे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल धिस ऑक्सिजन हॅज कम फ्रॉम 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड. आणि हा 1.6 असणारा जो काही ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन पुढून आपल्याला त्या ठिकाणी मिळाला तर असणार जे काही 8 ग्रॅम असणार जे काही कॉपर ऑक्साईड जे आहे तर त्या 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड पासून आपल्याला त्या ठिकाणी मिळाला येते. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, इट मीन्स दॅट 8 ग्रॅम ऑफ बोथ सॅम्पल्स ऑफ कॉपर ऑक्साईड कंटेन 6.4 ग्रॅम कॉपर अँड 1.6 ग्रॅम ऑक्सिजन. याचाच अर्थ आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल
की कॉपर ऑक्साईडचे जे काही 2 नमुने त्या ठिकाणी आपल्याकडे आहे, कॉपर कार्बोनेट आणि कॉपर नायट्रेट, हे जे काही 2 नमुने जे आहेत तर त्या 2 नमुन्यामधील प्रत्येकी 8 ग्रॅम राशीमध्ये आपल्याला 6.4 ग्रॅम त्या ठिकाणी कॉपर असेल आणि 1.6 ग्रॅम जे असणारे तर त्या ठिकाणी ऑक्सिजन आहे, तर ते आपल्याला त्या ठिकाणी सांग. पुढे अँड प्रपोर्शन बाय द मास ऑफ द कॉपर अँड ऑक्सिजन इज 6.4:1.6. यांचा असणार जे काही कॉपर आहे तर तो किती आहे 6.4, ऑक्सिजन किती आहे तर 1.6, असं त्यांचं म्हणजे 6.4:1.6 अशा प्रकारचं त्यांचं असणारं जे काही वजनी प्रमाण जे आहे तर ते वजनी प्रमाण त्या ठिकाणी किंवा यालाच त्या ठिकाणी आपण दशांशचिन्ह नसताना जर भागाकार जर त्या ठिकाणी जर दिला तर हाच भागाकार आपल्याला 4:1 त्या ठिकाणी येईल. दशांशचिन्ह नाही असं समजलं तर 64 किती झाली 16 झाली, म्हणजे भाग जर दिला तर 16 × 16 16 64 म्हणजे किती झाली तर त्या ठिकाणी 4:1 अशा प्रकारचं असतं ते काय प्रमाण जे आहे तर ते प्रमाण त्या ठिकाणी राहताना येते. पुढे दस द एक्सपेरिमेंट शोज दॅट द proportion by mass of the constant elements in different sample of a compound is constant. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी लक्षात येताना दिसते की पदार्थाचे जे काही 2 आपण वेगवेगळे नमुने त्या ठिकाणी घेतलेले आहेत, या नमुन्यामधील असणारे जे काही घटक पदार्थांचं असणारे जे काही वस्तुमानी असणारे जे काही प्रमाण जे आहे तर ते प्रमाण कसं असतं स्थिर त्या ठिकाणी राहतं, ते आपल्याला त्या ठिकाणी प्रयोग जे आहे तर त्या प्रयोगामधून सिद्ध होतात. नाव लेट अस सी व्हॉट the expected proportion by the mass of the constant elements of the copper oxide will be formed from its known molecular formula CEO. पुढे काय सांगितले, आता असणारा जो काही कॉपर ऑक्साईडचा आहे तर त्या कॉपर ऑक्साईडचा असणारा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे रेणुसूत्र जे आहे तर त्या रेणुसूत्रावरून घटक मूलद्रव्यांचं असणारं जे काही वस्तुमानी प्रमाण त्या ठिकाणी काय. आता कॉपर ऑक्साईड कशापासून बनलेलं आहे, कॉपर आणि ऑक्सिजन पासून त्या ठिकाणी, बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला कॉपर आणि ऑक्सिजन यांची त्या ठिकाणी मॉलिक्युलर मास त्या ठिकाणी माहिती पाहिजे. पाहता टू फाइंड आउट धिस वी नीड टू यूज द नॉन ॲटॉमिक मास ऑफ द इलेमेंट. मग कॉपर ऑक्साईडचं त्या ठिकाणी आपल्याला वस्तुमान काढायचे, ते वस्तुमान काढण्यासाठी आपल्याला ज्ञात असणारी कॉपर आणि ऑक्सिजनची असणारी जे काही मॉलिक्युलर मास जे आहे तर ती मॉलिक्युलर मास त्या ठिकाणी माहीत असली त्या ठिकाणी. पाहता काय सांगता येईल तर सर्वसाधारणपणे the atomic mass of copper and oxygen are 36.5 and 16 gram respectively. या ठिकाणी कॉपर जे आहे तर त्या कॉपरचा असणारा जे काही ॲटॉमिक मास जे आहे तर ते 63.5 आहे आणि ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनचा असणारे जे काही मॉलिक्युलर मास जे आहे तर ते मॉलिक्युलर मास त्या ठिकाणी 16 त्या ठिकाणी, बरोबर. मग आता धिस मीन्स दॅट द प्रपोर्शन by the mass of the constant element that is copper and oxygen in the compound. आता याच्यामध्ये जे काही कंपाऊंड जे आहे तर त्या कंपाऊंड मध्ये कॉपरचा असणारे जे काही मास जे आहे तर ते आहे 63.5 आणि ऑक्सिजनचं किती आहे 16, बरोबर. मग आता 63.5 आणि 16 याचं प्रपोर्शन जे आहे, प्रपोर्शन लिहिलेलं आपण प्रपोर्शनचा त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो प्रपोर्शनचा विचार करू. हा जर भागाकार जर आपण जर केला 16ने काय केले 63.5 ला जर भागलं तर अप्रॉक्सिमेटली किंवा याचा भागाकार जर आपण जर केला तर तो भागाकार सर्वसाधारणपणे 3.968 16ने याला जर भागलं तर अशा पद्धतीचं गुणोत्तर जे आहे तर ते गुणोत्तर म्हणजे अंदाज 3.968 बरोबर किती येतं निसते 4:1 आणि तेच आपण इथे काय लिहिले तर याच्यामधलं असणारं जे काही वजनी प्रमाण जे आहे तर ते वजनी प्रमाण सुद्धा किती येतं निसतो 4:1 म्हणजे अंदाजे बरोबर तेवढे त्या ठिकाणी आपल्याला येताना. द एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ऑफ द प्रपोर्शन बाय द मास ऑफ द कॉन्स्टंट एलिमेंट मॅच्ड विथ द एक्सपेक्टेड प्रपोर्शन कॅल्क्युलेटेड फ्रॉम द मॉलिक्युलर फॉर्म्युला. म्हणजे काय सांगते की प्रयोगामधून मिळालेले काही घटक मूलद्रव्यांचं वस्तुमानी प्रमाण आणि रेणुसूत्रावरून मिळालेले जे काही वस्तुमानी प्रमाण त्या ठिकाणी काय आता जुळताना त्या ठिकाणी दिसतं आणि दस द लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन इज व्हेरीफाईड. आणि अशा पद्धतीनं स्थिर प्रमाणाच्या नियमाची पडताळणी त्या ठिकाणी होताना. आता फक्त आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीने सिद्ध केले एवढंच फक्त त्या ठिकाणी पाहिजे.
बाकीचं काही आपल्याला गरज नाही. येते पण एवढाच असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील तासाला आपण त्या ठिकाणी ॲटम, साईज, मास आणि व्हॅलन्सी याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.